नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा चॅप्टर आपण पाहत आहोत. त्यामधला लेक्चर नंबर 11 या ठिकाणी पाहणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट वन इज द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, सेकंड वन इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर द कार्बोक्सिलिक ग्रुप, थर्ड वन इज द फॉर्मेशन ऑफ एसिल क्लोराइड, fourth one is the reaction with the ammonia, fifth one is the formation of acid anhydride, sixth one is the decarboxylation of the carboxylic acid, seventh the chemical properties of the carboxylic acid, and in the last lecture we have studied the two chemical properties that are the acidic character of the carboxylic acid and second one is the laboratory test for the carboxyl group. In this lecture we have to study the remaining chemical properties. The first one is the formation of acyl chloride. तर या ठिकाणी काय we have to study the formation of acid chloride, that is the method number 3. The carboxylic acids on heating with PCl3, PCl5 and SOCl2 gives the corresponding acyl chlorides. The thionyl chloride is preferred because the byproduct formed are in gaseous state, so they can easily escape from the reaction mixture. तर त्या ठिकाणी काय या ठिकाणी पहा द फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराइड. असिल क्लोराइड आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. वी हॅव टू प्रिपेअर द असिल क्लोराइड फ्रॉम द कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग PCl3, PCl5 and SOCl2. बट वी प्रिफर थायोनिल क्लोराइड. का आपण जास्त मॅक्झिमम प्रिफर काय करतो thionyl chloride because in the thionyl chloride reaction the byproduct formed is a gaseous, so that it can be escaped from the reaction mixture. तर या ठिकाणी PCl3, PCl5, SOCl2 हे तीन रिएजंट यूज करून आपल्याला काय करायचं आहे ऍसिल क्लोराइड प्रिपेअर करता येतं. बट द मोस्ट प्रिफर्ड इज द थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडच काय घेतलेला आहे तर त्या ठिकाणी जो बाय प्रोडक्ट तयार होत असतो बाय प्रोडक्ट काय गॅसियस फॉर्म मध्ये असतो आणि रिएक्शन मिक्सचर मधून तो ऑटोमॅटिक निघून जात असतो. त्यासाठी थायोनिल क्लोराइड हा आपण या ठिकाणी काय केलेला आहे प्रिफर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल द कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्टेड विथ अ थायोनिल क्लोराइड, देन इट गिव्स एसिल क्लोराइड प्लस SOCl2 प्लस HCl. तर त्या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन थायोनिल क्लोराइड सोबत झाल्यानंतर त्या ठिकाणी एसिल क्लोराइड फॉर्म होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय फॉर्म होतो तर या ठिकाणी COOS ग्रुप जो आहे कार्बोक्सिल ग्रुप त्याचं कन्वर्जन काय होते COCl मध्ये होत असतं. म्हणजेच या ठिकाणी काय होत असतं OH ऑफ COOS ग्रुप इज रिप्लेस्ड बाय Cl न काय होत असतो रिप्लेस होत असतो. या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी COOH इज कन्वर्टेड इनटू द COCl. फक्त रिएक्शन जशाच तशी लिहायची आहे. त्या ठिकाणी OH च्या ठिकाणी काय करायचं आहे Cl रिप्लेस करायचं आहे. त्या ठिकाणी RCOOH प्लस SOCl2 ऑन हिटिंग इट गिव्स RCOCl. म्हणजे काय OH च्या ठिकाणी Cl रिप्लेस झालेला आहे. COCl प्लस SO2 इज अ गॅस अँड एस्केप फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर प्लस HCl. तर या ठिकाणी काय हा कंपाऊंड ऍसिल क्लोराइड फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल द इथेनॉइक ऍसिड CH3COOH प्लस SOCl2 means thionyl chloride is reacted with each other. It gives the ethanol chloride. म्हणजेच काय CH3COCl. तर या ठिकाणी OH of the ethanoic acid is replaced by the Cl. तर या ठिकाणी काय CH3COOH च्या ठिकाणी CH3COCl म्हणजे फंक्शनल ग्रुप जो COOH होता त्या ठिकाणी काय COOH च्या ठिकाणी काय झालेला आहे OH च्या ठिकाणी Cl रिप्लेस झालेला आहे. तर या ठिकाणी कुठलेही एक्झाम्पल घेत असतेवेळेस काय करायचं आहे आपल्याला COOH ग्रुप असेल तर त्या ठिकाणी COOH च्या ठिकाणी COCl एवढंच लिहायचं आहे. बाकी रिएक्शन काय जनरल रिएक्शन प्रमाणे सेम असणार आहे. फक्त COOH च्या ठिकाणी COCl म्हणजे OH च्या ठिकाणी Cl रिप्लेस करायचं आहे. The ethanoic acid gives the ethanol chloride. Next, the formation of acyl chloride मध्ये आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. The reaction carboxylic acid with a PCl3. The
कार्बोक्सिल ग्रुप. तर या ठिकाणी सुद्धा आपण लक्षात ठेवायचं फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराइड मध्ये आपण SOCl2 मीन्स थायनिल क्लोराइड घेतलं, PCl3 घेतलं किंवा PCl5 घेतलं तरी देयर इज अ चेंजेस ओनली, देर आर सेम चेंजेस. COOH च्या ठिकाणी COCl राईट करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, OH च्या ठिकाणी Cl रिप्लेस करायचं आहे. तर या ठिकाणी काय RCOH means carboxylic acid is reacted with a PCl3 on heating it gives acyl chloride. तर या ठिकाणी पहा 3RCOOH is reacted with PCl3 on heating it gives 3RCOCl plus POH3. तर त्या ठिकाणी काय ऍसिल क्लोराइड. ऍसिल क्लोराइड कधी फॉर्म होतो, OH of carboxyl group is replaced by the Cl. तर या ठिकाणी आपण 3RCOOH घेतलेले आहे, या ठिकाणी 3RCOCl या ठिकाणी काय फॉर्म होत असतात. मीन्स 3 मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पासून 3 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिल क्लोराइड इज फॉर्मड. या ठिकाणी आपण जरी रिएजंट चेंज केलं तरी त्या ठिकाणी काय द प्रोडक्ट इज सेम. प्रोडक्ट काय असणार आहे, सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिड CH3COOH is reacted with PCl3 it gives the acyl chloride, म्हणजेच काय इथेनॉइल क्लोराइड इज गिवन. या ठिकाणी काय इथेनॉइल क्लोराइड फॉर्म होत असतो. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, CH3COOH च्या ठिकाणी CH3COCl is formed. and second one RCOOH plus PCl5. आता आपण काय केलं होतं, PCl3 घेतलं होतं, या ठिकाणी PCl5 घ्यायचं आहे. RCOOH is reacted with a PCl5 on heating it gives acyl chloride with POCl3 and HCl. There is the product is same, that is the acyl chloride, that is the RCOCl, that is from the carboxylic acid. For example, the carboxylic acid, here the ethanoic acid CH3COOH is reacted with PCl5 on heating it gives the CH3COCl plus POCl3 plus HCl, means ethanoyl chloride. We can prepare from a ethanoic acid by using the PCl3, PCl5 and SOCl2. या ठिकाणी काय आपण ऍसिल क्लोराइड 3 रिएजंट पासून प्रिपेअर करता येते, थायनिल क्लोराइड, PCl3 आणि PCl5. परंतु प्रिफर्ड प्रोडक्ट कुठला आहे, थायोनिल क्लोराइड आहे. का, कारण की त्या ठिकाणी जो बाय प्रोडक्ट फॉर्म होत असतो, बाय प्रोडक्ट इज ए गॅसियस अँड इट इज एस्केप फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर. रिएक्शन मिक्सचर मधून काय इझिली एस्केप होतो, त्यामुळे द प्रिफर्ड प्रोडक्ट इज प्रिपेअर्ड फ्रॉम ए थायोनिल क्लोराइड. Next one, method 4, the reaction with the ammonia or formation of the amide. Reaction with the ammonia, formation of the amide. Here the carboxylic acid react with the ammonia to form a ammonium carboxylate salt, that is the complex, which on further strong heating at high temperature decompose to give the acid amide. तर या ठिकाणी काय होत असतं, तर ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्टेड विथ अमोनिया, कार्बोक्सिलिक ऍसिडची आणि अमोनियाची रिएक्शन होत असते, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड, दॅट कंपाऊंड इज अमोनियम कार्बोक्सिलेट, विच ऑन स्ट्रॉंग हिटिंग देन इट गिव्स द ऍसिड अमाइड. तर या ठिकाणी पहा, तर कार्बोक्सिल ग्रुप COOH चं कन्व्हर्जन CONH2, म्हणजे ह्या OH च्या ठिकाणी काय NH2 हा ग्रुप रिप्लेस होत असतो, एवढंच चेंज होत असतं. बाकी जो भी ग्रुप आहे आपला कार्बोक्सिलिक ऍसिडचा तो रिमेन्स सेम. या फंक्शनल ग्रुप मध्ये कुठलं चेंज होणार आहे, OH ग्रुपच्या ठिकाणी NH2 ग्रुप रिप्लेस होत असतो. त्या ठिकाणी पहा RCOOH इज रिएक्टेड विथ अमोनिया इट गिव्स द अमोनियम कार्बोक्सिलेट. Again, which on strong heating there is a removal of one water molecule with the formation of a acid amide, at that is the RCONH2. तर त्या ठिकाणी काय COOH च्या ठिकाणी CONH2 फॉर्म झालेला आहे. फॉर एक्झाम्पल द इथॅनोइक ऍसिड, इथॅनोइक ऍसिड इज रिएक्टेड विथ अमोनिया, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए अमोनियम कार्बोक्सिलेट, then which on strongly heated it gives the ethanamide.
म्हणजेच काय त्या ठिकाणी CH3COOH पासून आपल्याला काय CH3CONS2 म्हणजे या ठिकाणी फंक्शनल ग्रुप मध्ये कुठला चेंज झालेला आहे द COOH च्या ठिकाणी OH ऑफ कार्बोक्सिल ग्रुप इज रिप्लेस्ड बाय NH2. OH of carboxylic group is replaced by NH2 group. There is a formation of a amide compound. तर त्या ठिकाणी काय इथेनॉमाइड इज फॉर्म्ड फ्रॉम ए इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिड पासून काय झालेला आहे इथेनॉमाइड हा फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल ऍसिल क्लोराइड. Acyl chloride is reacted with ammonia, it gives the acidamide. Acyl chloride ची रिएक्शन सुद्धा अमोनिया सोबत जर झाली तरी पण we can get the acid amide and we can also get the acid amide from the ethanoic acid. ethanoic acid पासून सुद्धा आपल्याला काय acid amide भेटत असतात आणि acyl chloride पासून सुद्धा काय acid amide आपल्याला भेटत असतात. Next one, method number 5th, that is the formation of acid anhydride. Acid anhydride formation. Here the monocarboxylic acids on heating with a strong dehydrating agent like P2O5 and concentrated sulfuric acid gives the acid anhydrides. तर त्या ठिकाणी काय मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन किंवा त्याचे हीटिंग with a strong dehydrating agent like a P2O5 and concentrated H2SO4, it gives the acid anhydride. The reaction is reversible. Anhydrides hydrolyzed back to the acid on reaction with the water. जर त्या ऍसिड अनहायड्राइड फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण वॉटर ऍड केलो किंवा वॉटर सोबत जर मिक्स केलो ते कंपाऊंड तर त्या ठिकाणी परत आपल्याला काय कार्बोक्सिलिक ऍसिड भेटत असतात. इट मीन्स दिस रिएक्शन इज अ रिव्हर्सिबल reaction. Here the carboxylic acid RCOOH, two molecules of carboxylic acid which on strongly heated with a dehydrating agent like a P2O5 and concentrated sulfuric acid, it gives the acid anhydride. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिएक्शन म्हणजे हिटिंग डिहायड्रेटिंग एजंट लाईक P2O5 आणि सल्फ्युरिक ऍसिड सोबत करतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होत असतं तर या ठिकाणी RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O जशाच तसे राहतील एक O आणि या ठिकाणचा दोन हायड्रोजन आणि एक OH मीन्स वॉटर मॉलिक्यूल इज रिमूव्ड आणि त्या ठिकाणी काय होत असते हा जो ऑक्सिजन आहे ह्या कार्बन सोबत बॉन्डिंग होत असते. म्हणजेच काय RC डबल बॉन्ड O RC डबल बॉन्ड O या ठिकाणी सेम आहेत. फक्त काय या ठिकाणी H2 वॉटर मॉलिक्यूल हिटिंग मुळे काय होत असतो डिहायड्रेट होत असतो म्हणजे टू रिमूव्ह द वॉटर मॉलिक्यूल आणि जो ऑक्सिजन आहे इट इज कंबाइंड विथ द कार्बोनिल कार्बन ऑफ ए अदर कार्बोक्सिलिक ऍसिड. अदर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कार्बोनिल कार्बन सोबत काय होत असतो कंबाइन होत असतो. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड विच ऑन mixed with a water or reacted with a water म्हणजे water मध्ये mix जर केले acid anhydride then again it gives the carboxylic acid because it is a reversible reaction. तर या ठिकाणी पहा COOH is converted into the COOCO ह्या अनहायड्राइड ग्रुप मध्ये काय होत असतं कन्वर्जन होत असतं in presence of a P2O5 and the concentrated sulfuric acid. CH3COOH for example ethanoic acid it gives the ethanoic anhydride. तर या ठिकाणी CH3COOH which on acid hydrolysis or heated with a P2O5 and concentrated sulfuric acid it gives the CH3COOCH3 means ethanoic anhydride is formed from the ethanoic acid. Next one मेथड 5 मध्ये आपण पाहत आहोत द बेटर yield ऑफ कार्बो ऍसिड अनहायड्राइड इज ऑब्टेन्ड बाय हिटिंग सोडियम कार्बोक्सिलेट विथ ऍसिल क्लोराइड. तर आपल्याला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तर या ठिकाणी बेटर yield कशापासून भेटत असते सोडियम कार्बोक्सिलेट इज रिएक्टेड विथ ऍसिल क्लोराइड. सोडियम कार्बोक्सिलेट आणि ऍसिल क्लोराइड ची जर रिएक्शन झाली देन इट गिव्स द बेटर yield ऑफ ऍसिड अनहायड्राइड विथ sodium chloride as a byproduct. Here RCOONA means sodium carboxylate is reacted with acyl chloride. On heating it gives the acid anhydride. म्हणजेच या ठिकाणी NaCl हा NaCl कंपाऊंड होतो आणि RCOOCOR हा कंपाऊंड
म्हणजेच काय, हा ग्रुप एकमेकाला बॉन्डिंग होत असते. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए ऍसिड अनहायड्राइड विथ द रिमूव्हल ऑफ ए सोडियम क्लोराइड. फॉर एक्झाम्पल सोडियम इथेनॉइड CH3COONA. Sodium ethanoate is reacted with a ethanoyl chloride, that is the CH3COCl. On heating this compound, it gives the CH3COOC double bond. O म्हणजे COCH3, या ठिकाणी CH3 आहे प्लस NaCl, म्हणजेच इथेनॉइक अनहायड्राइड इज फॉर्म्ड फ्रॉम द सोडियम इथेनॉएट अँड इथेनॉइल क्लोराइड. तर या ठिकाणी पहा, या सोडियम इथेनॉएट पासून सोडियम हा रिमूव्ह होतो आणि इथेनॉइल क्लोराइड पासून Cl रिमूव्ह होतो. NaCl हा कंपाऊंड फॉर्म होत असतो आणि या ठिकाणी CH3CO आणि CH3COO हा कंपाऊंड एकमेकाला बॉन्डिंग होतात आणि त्या ठिकाणी अनहायड्राइड हा कंपाऊंड फॉर्म होत असतो आणि हा बेटर यील्ड मिळवण्यासाठी काय हे कंपाऊंड यूज केले जातात. नेक्स्ट वन इज दी मेथड 5 मध्येच आपल्याला पाहायचं आहे द ऍसिड क्लोराइड अँड सोडियम साल्ट of acid are prepared by reacting with a carboxylic acid separately with a thionyl chloride and sodium hydroxide respectively. आता या ठिकाणी काय थायोनिल क्लोराइड आणि सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कशापासून प्रिपेअर करता येतं आपल्याला, या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड पासून प्रिपेअर करता येतं. फर्स्ट ऑफ ऑल द कार्बोक्सिलिक ऍसिड इज ट्रीटेड विथ ए थायोनिल क्लोराइड, इट गिव्स द ऍसिड क्लोराइड. तर त्या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड क्लोराइड प्रिपेअर केलं जातं. And second one is the carboxylic acid is reacted with a sodium hydroxide, it gives the sodium salt of carboxylic acid. Then the sodium salt of carboxylic acid and acyl chloride reacted with each other on heating, it gives the acid anhydride with the removal of a sodium chloride. तर त्या ठिकाणी मेथड 5 मध्ये आपण या ठिकाणी दुसरा पॉइंट पाहत आहोत. तर त्या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत करायची, इट गिव्स द सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. अगेन द कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्टेड विथ ए थायोनिल क्लोराइड, इट गिव्स द एसिल क्लोराइड. एसिल क्लोराइड and the sodium salt of carboxylic acid react with each other, then they gives the acid अनहायड्राइड. तर त्या ठिकाणी काय ऍसिड अनहायड्राइड या कंपाऊंड पासून भेटत असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी CH3COOH means ethanoic acid is reacted with a thionyl chloride, it gives the ethanoyl chloride. And second one, the ethanoic acid is reacted with a sodium hydroxide and it gives sodium ethanoate is formed. Again the sodium ethanoate is reacted with a ethanoyl chloride, it gives the ethanoic anhydride plus sodium chloride. This reaction gives the better result. या ठिकाणी काय बेटर रिझल्ट भेटण्यासाठी काय केलं जातं, ह्या रिएक्शन आपण प्रोडक्ट मिळवलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन आपल्याला थायोनिल क्लोराइड सोबत करायची आहे, इथेनॉइल क्लोराइड भेटतं. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत केल्यानंतर सोडियम साल्ट ऑफ इथेनॉइक ऍसिड भेटत असतं. देन दॅट सोडियम इथेनॉएट अँड ethanoyl chloride is reacted with each other on heating, it gives the ethanoic anhydride and this is the best method for the preparation of the acid anhydride. या ठिकाणी काय ऍसिड अनहायड्राइड प्रिपेअर करण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. Next one, method 6, the decarboxylation of carboxylic acid. Here in the method 6, the sodium salt of carboxylic acids on heating with a soda lime gives the hydrocarbons which contains the one carbon atom less than the carboxylic acid. तर या ठिकाणी काय डिकार्बोक्सिलेशन म्हणजेच काय त्या ठिकाणी टू रिमूव्ह दी CO2 ग्रुप. तर त्या ठिकाणी काय टू रिमूव्ह दी CO2 ग्रुप. तर या ठिकाणी सोडियम carboxylate is reacted with a sodium hydroxide. Sodium carboxylate is reacted with a sodium hydroxide in presence of calcium oxide. It gives the hydrocarbons. या ठिकाणी RCOONA. Sodium carboxylate is reacted with sodium hydroxide NaOH. Then it gives RS
म्हणजेच हा R ग्रुप आणि हा सोडियम हायड्रॉक्साईडचा H म्हणजेच काय RH फॉर्म झालेला आहे आणि उरलेला COONA आणि NaO म्हणजेच काय Na2CO3 हा कंपाऊंड या ठिकाणी काय फॉर्म होत असतो. मीन्स वी कॅन प्रिपेअर द अल्केन्स फ्रॉम द सोडियम कार्बोक्सिलेट ॲटम और सोडियम कार्बोक्सिलेट कंपाऊंड. तर या ठिकाणी सोडियम कार्बोक्सिलेट कंपाऊंड पासून आपण काय हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्केन प्रिपेअर करता येतात. फॉर एक्झाम्पल sodium acetate CH3COONA is reacted with a sodium hydroxide in presence of a calcium oxide. On heating it gives methane plus Na2CO3. तर त्या ठिकाणी पहा CH3 आणि या ठिकाणी H of a NaOH CH4 फॉर्म होतो आणि COONA आणि NaO पासून काय Na2CO3 हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. मीन्स वी कॅन प्रिपेअर अल्केन्स फ्रॉम द सोडियम कार्बोक्सिलेट कंपाऊंड बाय युजिंग दिस मेथड. Next, seventh one is the reduction of the carboxylic acid. The carboxylic acids are reduced to primary alcohols by powerful reducing agents like lithium aluminum hydride. The carboxylic acid can also be reduced by diborane. Diborane पण आपल्याला reduce करता येतं, परंतु या ठिकाणी काय आपला lithium aluminum hydride use करायचा आहे. The carboxylic acid is reacted or reduced with a lithium aluminum hydride in presence of a dry ether. It gives the primary alcohol. प्रायमरी अल्कोहोल आपल्याला काय भेटत असतात. तर या ठिकाणी चेंजेस कुठले होत असतात पहा. तर COOH ग्रुप म्हणजे COOH फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं CH2OH मध्ये होत असतं. हे कन्फर्म आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर काय ठिकाणी रिडक्शन होत असते COOH चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं CH2OH मध्ये होत असतं. When the carboxylic acid is reduced by using the lithium aluminum hydride in presence of a dry ether, it gives RCH2OH. म्हणजेच काय COOH चं कन्वर्जन CH2OH मध्ये होत असतं when lithium aluminum hydride is used. For example, CH3COOH means ethanoic acid is treated or reduced by using the lithium aluminum hydride in presence of a dry ether. It gives the ethanol. CH3CH2OH म्हणजेच या ठिकाणी COOH च्या ठिकाणी काय आलेलं आहे CH2OH रिप्लेस झालेला आहे. म्हणजेच इथेनॉल इज फॉर्मड फ्रॉम द ethanoic acid. It means we can prepare the primary alcohol by using the carboxylic acid. तर कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला काय प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करता येत असतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड हा लेक्चर पाहिलेला आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा 11वा लेक्चर पाहिलेला आहे. आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा चॅप्टर 11 लेक्चर मध्ये कंप्लीट केलेला आहे. तर या लेक्चर मध्ये आपण काय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिलेले आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड, सेकंड वन इज द रिएक्शन विथ अमोनिया, formation of a acid anhydride, decarboxylation of carboxylic acid, आणि seventh one is the reduction of carboxylic acid by using lithium aluminum hydride. अशा पद्धतीने आपण काय वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडच्या पाहिलेल्या आहेत. आपण या ठिकाणी अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर शिकून कंप्लीट केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पूर्ण लेक्चर झाल्यानंतर त्याचे एक मॅरेथॉन लेक्चर पण आपण टाकत असतो. म्हणजेच काय संपूर्ण लेक्चर एकाच ठिकाणी कंबाईन करून त्या ठिकाणी एकच व्हिडिओ मध्ये तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहू शकता. ते पण आपण अपलोड करणार आहोत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.